आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. अतिशय अतिशय दुःखद अशी ही घटना आहे. काय तुमचं? माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा माझे मामे भाऊ, ते माझे आते भाऊ, मी त्यांचा मामे भाऊ. दादाचं माझं 11 वर्षाचं अंतर. पण ज्या खोलीत माझा जन्म झाला त्याच खोलीत त्यांचाही जन्म झाला. आणि मी स्वभावाने रागीट, ते थोडीशी स्वभावाने रागीट होते, पण तशा अर्थानं एक अत्यंत कार्यतत्पर आणि कुशल असं संघटक हा उपमुख्यमंत्री या नात्यानं आपल्या महाराष्ट्राला मिळाला होता. दादा गेल्यामुळं पवार कुटुंबियाची तर खूपच मोठी हानी झाली, परंतु आमच्या सर्व नातेवाईकांची सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर हानी झाली. अजितदादा दुर्दैवानं कॉलेजला असताना त्यांचे वडील वारले. त्यावेळेस त्यांनी खूप कष्टातनं दिवस काढले. गायांचा गोठा होता, सगळी कामं त्यांनी केलेत, स्वतः केले. नंतर पवारसाहेब CM झाल्यानंतर आणि कॉलेज सुटल्यानंतर पवारसाहेबांच्या आमदारकीचे सगळे कामं ते बघू लागले. आणि ज्या वेळेस मी जायचो त्यावेळेस काही ना काही गोष्टी व्हायच्या. अनेक गोष्टी अशा मला आठवतात. मी सुरुवातीला ज्यावेळेस त्यांच्याकडे जायचो त्यावेळेस, भाऊ मी आमच्याकडचे रस्ते मी सगळे हॉट मिक्सने केलेले आहेत. सगळे हॉट मिक्सने करायचं ठरवलेलं आहे. कारण हॉट मिक्सने जर केले तर त्याला लेवल येते. आपण जर हाताने मॅन्युअली केले तर त्याला लेवल राहत नाही. म्हणून मी सगळे त्यावेळेस हॉट मिक्स हा प्लॅन्ट नवीनच निघालं होतं, ते तंत्रज्ञान. आणि त्याचं खूप ॲडव्हान्स टेक्निक त्यांना नेहमी अवगत करून घ्यायचं आणि त्या पद्धतीने काम करण्याची सवय होती. तद्वतच एकदा असंच बसलो आम्ही गप्पा मारत. भाऊ त्यावेळेस तर ते खासदारही नव्हते आणि आमदारही नव्हते. भाऊ बारामतीला मी सगळे VIP रेस्ट हाऊस घेतलेले आहेत, म्हणून घ्यायचं ठरलेलं. नाही तर काय व्हायचं, अधिकारी आले मोठे आणि आपण त्यांना भेटायला गेलो तर रात्री त्यांना VIP गेस्ट हाऊस नाही म्हणून मग पुण्याला मुक्कामाला जायची घाई असायची. आणि म्हणून मी सगळे ठरवलंय आणि सगळे VIP गेस्ट हाऊस सगळ्या खात्याचे, इरिगेशन असेल, B&C असेल, वन खातं असेल, या सगळ्यांचे VIP रेस्ट हाऊस इथं करून घेतले की जेणेकरून त्या ठिकाणी मोठे अधिकारी आले का आपण त्यांच्याशी चर्चा केली. संध्याकाळी त्यांना गप्पा मारायला बसलो. जेवण झाल्यानंतर निवांतपणे गप्पा मारल्या की मग पुढच्या ॲडव्हान्स काय आहे चाललंय शासनामध्ये ते आपल्याला कळतं. आणि त्याप्रमाणे मग आपण आपल्या पुढच्या आपल्या या दृष्टीने, आपल्या गावच्या दृष्टीने, आपल्या तालुक्याच्या दृष्टीने, आपल्या बारामतीच्या दृष्टीने काय आपल्याला करता येईल त्या प्रमाणात आपल्याला योजना आखता येतात. आणि अत्यंत दूरदर्शी असा हा नेता होता. या निमित्तानं सांगितलंय, कार्यतत्पर आणि कार्यकुशल असं त्यांचं काम होतं. आणि खरं म्हणजे माझ्या आमदारकीच्या काळामध्ये सुद्धा माझ्या आमदारकीचा कार्यकाल जो बहरलाय तो केवळ अजितदादांच्यामुळे बहरला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मी माझ्या देवळालीचे जे जे कामं त्यांच्याकडे घेऊन गेलो, त्यांनी कोणत्याही माझ्या देवळालीच्या कामाला कधीच नाही म्हटलं नाही. किंबहुना मी दादांना भेटलो की दादा तेवढं ते सांगा, माझं काम झालं पाहिजे. मला आज आठवतं, सगळेजण नाव काढतात की देवळालीची पाणीपुरवठा योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. 17 कोटी 60 लाख रुपयाची योजना मला 11 कोटी लागत होते. दादांच्या बालपणीच्या काय आठवणी आहे त्याचं इथे येणं? खरं तर 6 महिन्यापूर्वीच दादा इथे आले होते. कसं त्यांचं बालपण गेलं आणि देवळालीशी कसा त्यांचा घरोबा राहिलाय? काय दादा त्यांचा मेळावा होता म्हणून इथे आले होते आणि माझं नुकतंच त्यावेळेस ऑपरेशन झालं. आणि दादांना थोडंसं उशिरा कळल्यामुळे मी पुण्यात असूनही दादांना भेटता आलं नाही. दादांना उशिरा कळल्यामुळे त्यांची माझी भेट होऊ शकली नाही. तर बारामतीचे आपल्या राहुरीला जो मेळावा घेतला त्यांनी, त्यात मेळाव्यात त्यांनी जाहीर केलं की माझ्या मोठ्या भावाचं ऑपरेशन झालंय,
मला त्याला भेटता नाही आलं आणि म्हणून तुम्ही आता कोणी देवळालीला येऊ नका. मी आता त्या माझ्या मोठ्या भावाला भेटायला जाणार आहे आणि भेटून नंतर परत जाणार आहे. आपण कोणी माझ्याबरोबर येऊ नका. आणि सातत्यानं म्हणजे मला आठवतंय तर त्यांनी सांगून ठेवलेलं असायचं, एक तर बारामती आणि देवळाली अशा 2 ठिकाणी त्यांनी त्यांचे सगळे PA किंवा जे बॉडीगार्ड आहेत त्या सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की बा तुम्ही बारामतीला असताना पण दादांच्या बरोबर कोणी बॉडीगार्ड समोर दिसायचे नाही त्यांच्या. तसंच इथे पण देवळालीला होतं. देवळालीला बॉडीगार्ड आजूबाजूला असायचे पण त्या समोर कोणी दिसायचं नाही किंवा जवळ कोणी थांबायचं नाही. त्यांनी सांगून ठेवलं होतं देवळाली माझा आजोळ आहे, मी सगळ्यांना या ठिकाणी ओळखतो, ते सगळे मला ओळखतात, त्यामुळे इथे मला काहीच भीती नाही आहे. देवळालीच्या सगळ्या गल्लीबोळा मला माहीत आहे. आणि या निमित्तानं त्यावेळेस मामांचं गाव म्हणजे पूर्वी मामांच्याबद्दल खूप आत्मीयता होती, प्रेम होतं. आणि म्हणून आमचे खरं म्हणजे वडील 4 भाऊ आणि 4 बहिणी, त्यावेळेस आम्ही सगळेजण उन्हाळ्याच्या सुट्टी असेल, दिवाळीची सुट्टी असेल, मोठ्या सुट्ट्या असायच्या, त्या सगळ्या सुट्ट्यामध्ये देवळालीला यायचे. सगळेच आमचे मामे भाऊ आणि आमचे आत्ते भाऊ हे सगळे आम्ही एकत्र मिळून खूप दंगा करायचो, खूप मजा करायचो. विट्टीदांडू खेळणं, लगोरी खेळणं, सूरपारंब्या खेळणं हे खेळ असायचे आमचे. आणि सगळेजण आम्ही एकत्र खेळायचो आणि प्रचंड तशा तर सुट्टी म्हणजे आमचा धिंगाणा असायचा. आणि प्रत्येक सुट्टीमध्ये दादा या ठिकाणी यायचेच. दादा किंबहुना म्हणजे सगळेच मामे भाऊ या ठिकाणी यायचेच. या निमित्तानं एक गोष्ट मला आठवती. दादा लहान होते, आमच्या आत्याबाई डिलिव्हरी करता आल्या होत्या आणि दादांच्याकडनं दादा वरती बसले होते जिन्यावर, आमच्या आत्याबाई खाली होत्या. त्यांच्या डोक्यात अजितदादांच्याकडनं वीट पडली. त्या डिलिव्हरी करताच इथे आल्या होत्या. वीट पडली आणि 8-10 दिवसांनी त्या आमच्या आत्या डिलिव्हरी झाली. त्यांना सगळ्यात शेवटची डिलिव्हरी होती त्यांची. तर दादा लहान असल्यामुळे असा कुठला विषय चालला महिलांचा का अगं बाई हिला मूल होत नाही, मूल होत नाही. मग त्यांना सांग, म्हणजे दादा सांगायचे त्यांच्या डोक्यात वीट टाकू का मी लगेच मूल होत. असं त्यांना त्यावेळेस म्हणजे लहान असल्यामुळे त्यांना वाटायचं की बाबा मी वीट टाकली म्हणून आईला बाळ झालं. ज्यांना म्हणजे त्यांचा स्वभाव त्यावेळेस इतका म्हणजे खरं म्हणजे. आणि मला आठवतं गोट्या खेळायला लागले एकदा तात्यासाहेब म्हणजे आमचे मामा किंवा अजितदादांचे वडील. अजितदादांचे वडील त्यांना जायचं घाई होती, गाडीत जाऊन बसले. तात्यासाहेब म्हणले अरे अजित चल ना, एवढं डाव होऊ द्या, मी सगळ्यांच्या गोट्या जिंकून घेणार आणि मग मी निघणार आहे. त्यामुळे तात्यासाहेबांना त्यावेळेस तिथे किंवा त्यांच्या वडिलांना त्यावेळेस तिथे अर्धा तास थांबावं लागलं. आणि दादांनी सगळ्यांच्या गोट्या जिंकल्या आणि नंतर मग ते वडिलांच्या बरोबर बारामतीला गेले. पहिल्यापासूनच अजितदादांचं काम स्वच्छता असेल किंवा कोणत्याही गोष्टीत जर बघितलं आपण तर दादा पूर्ण त्याची माहिती घेणार, सगळी माहिती घेऊनच ते त्यात उतरणार. किंबहुना आपण मनावर घेतलेलं काम कसं योग्य आणि यथोचित पार पडेल याचीच त्यांना काळजी असायची आणि त्याप्रमाणे ते सगळ्यांना तशा सूचना द्यायचे. आणि म्हणून अजितदादांचा तशा अर्थानं आपल्या या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा दबदबा होता. त्यांनी सांगितलेलं काम सगळे अधिकारी अत्यंत उत्कृष्टपणे करायचे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय आज अजितदादांचे इतकं धाडसी कर्तृत्ववान तशा अर्थानं नेतृत्व नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये. दुर्दैवानं ते आज आपल्यातनं गेले. नातेवाईकांच्या वतीनं मी अत्यंत दुःखित अंतःकरणाने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वरानं त्यांच्या जवळ त्यांना जागा द्यावी अशी नम्र विनंती प्रार्थना परमेश्वर चरणी करतो. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.